कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील पाटील मळा रोहमारे वस्ती परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे। 6 जुलैच्या मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरू असताना बिबट्याने थेट शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला चढवत 3 कालवडींचा फडशा पाडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मयूर बाळासाहेब रोहमारे यांच्या गोठ्यावर हा हल्ला झाला। सकाळी गोठ्यात 3 कालवडी मृतावस्थेत आढळून आल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला। घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। वनविभागाच्या अधिकारी निकिता पगारे यांनी प्राथमिक पाहणीनंतर हा हल्ला बिबट्या व त्याच्या पिल्लाने केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती दिली। तसेच बिबट्याने केलेल्या शिकारीवर नंतर तरसानेही डल्ला मारल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले। या घटनेनंतर पोहेगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी शेतात किंवा गोठ्याजवळ जाण्यास नागरिक धास्तावले आहे। परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने जनावरांसह मानवी जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकरी मयूर रोहमारे यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात यावी। तसेच पाटीलमळा रोहमारे वस्ती परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी वनविभागाकडे केली आहे। बाळासाहेब श्रीपत रोहमारे यांच्या गोठ्यावरती रात्री 12 ते 1च्या दरम्यान बिबटे आले होते। त्यांनी 3 कालवडींचा फडशा पाडलेला आहे। इथं पिंजरा गरजेचा आहे आणि वन्य प्राणी तरस वगैरे पण या भागात भरपूर आहे। तरी प्रशासनाने काळजी घ्यावी आणि जी सहकार्य करता येईल ते करावे। त्याच अनुषंगाने सकाळी वन विभागाचे अधिकारी मॅडम निकिता पगारे यांनी इथे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत सदर शेतकऱ्यांना तातडीने मदत दर्शवली आहे आणि येथील परिसरातील शेतकऱ्यांच्या मागण्या आहे की तातडीने इथे पिंजरा लावण्यात यावा।